शुभ सकाळ साईराम। आज आम्ही चाललो आहे बदलापूर। आता आम्ही निघालो आहे घरातून घाईघाईनेच निघालो, उशीर झाला म्हणून। बस पण पटकन भेटली म्हणून बसमध्ये खाता नाही आला गेलो। आता आम्ही ट्रेनमध्ये आहोत आणि बदलापूरला चाललो आहे। बहिणीचा 50वा बर्थडे चालू म्हणून दादरला भेटलो। आता आम्ही बदलापूरला उतरलो आहे। दादरवरून व्हिडिओ काढणार होती पण दादरवरून फोन आकाशकडे गेला, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला भेटला नाही। आणि दादरवरून बदलापूर ट्रेनला पण खूप गर्दी होती। हे आता आम्ही आलो श्रीजी निसर्ग बिल्डिंग आहे। हे माझ्या 1 नंबर बहिणीचं घर आहे, तिचं नाव आहे रुपाली राजू दुराफे। तिथे आता आम्ही आलो आहे। आता खूप डेव्हलप झालं आहे। पहिला आम्ही आलो तर एकही दुकान नव्हतं। या बिल्डिंगची नाव आहे श्रीजी निसर्ग। इथे माझी सर्वात मोठी बहीण राहते। बिल्डिंगही तशा छान आहेत, रूम पण कम्फर्टेबल आहेत। 1 रूम किचन आहे, 2 रूम किचन आहेत। आता इथे जागा नाही आहे, पहिल्या खूप रिकामी होत्या स्टार्टिंगला आलो त्या, पण आता इथे जराही जागा नाही आहे। 6 माळ्याच्या बिल्डिंग आहेत सर्व। समोर गार्डन आहे सुंदरसं। मेन म्हणजे बदलापूरचं हवामान हे स्वच्छ आहे। आपल्यासारखं मुंबईसारखं हवामान नाही आहे इकडे, सगळं गावासारखं आहे। पण वस्तू खूप महाग आहेत मुंबईपेक्षा आपल्या, पण हवामान चांगलं असल्यामुळे म्हाताऱ्यांना खूपच चांगलं आहे इकडचं वातावरण। जे वयस्कर लोक आहेत त्यांच्यासाठी चांगलं आहे, पण खूप लांब असल्यामुळे ना डॉक्टर खूप हाल आहेत। कारण की तुम्ही जर मुंबईला जर केमला वगैरे जर हॉस्पिटलला जात असाल तर जायला 2.5 तास, यायला 2.5 तास, पुष्कळ लांब पडतं हे। नाहीतर मग बाकी सगळं ठीकठाक आहे। इथे त्या साईडला ना या जंगलाच्या पलीकडे नदी आहे सुंदरशी। ओ पपी आता तिच्या मैत्रिणी येतील बहिणीच्या। आम्ही सकाळीच उठलो आहे 4ला, 6:30च्या आम्ही बस पकडल्या आणि 4ला आम्ही उठलो। हे सगळे उभे इकडे। नंतर आपण हॉल दाखवूया। आता मी तुम्हाला वरचं दाखवायला गेलं असं, पण ती क्लिनिंग करते ना, आपण तोपर्यंत इथे बघूया, हॉल बघून घेऊया। चला हॉल नंतर पण बघूयाच, पण आता परत बघून घेऊया। हाय तिथे आकाश उभा आहे, शुभम उभा आहे, कामं करतायत। जेवणाची तयारी चालू झाली, आचार्य आलेत, जेवणाचं सगळं सामान आणून दिलं आहे। आकाश, भाऊजी, मापनकर सगळे काम करतात। 3 वाजेपर्यंत 6 वाजेपर्यंत अशीच आहे। नाही लाईट सगळ्यांची गेली, लाईटच नाही येत। समोरची लाईट चालू झाली, समोरची बिल्डिंग मध्ये सगळी। शुभम आहे, मित्राबरोबर गप्पा मारतोय। ही व्यायामशाळा आहे, चालू झाली ना अजून वाटतं। आणि हा हॉल आहे। हे गार्डन आहे छानसं सुंदर, छोटंसं बनवलं आहे संध्याकाळी बसून गप्पा मारायला, पण सुंदर आहे। हे बघा इथे बसायला आहेत खुर्च्या, छान आहे, कम्फर्टेबल आणि सुंदर केलं आहे। खूप मोठे आहेत, म्हणजे मला वाटतं 20 बिल्डिंग असतील, 20-25 माझ्या अंदाज आहे। एकदम असं परफेक्ट सांगू शकत नाही, पण 20-25 बिल्डिंग इथं नक्कीच असतील। त्या कोपऱ्यापर्यंत आहेत लास्ट बिल्डिंगी। हे माझ्या मोठ्या बहिणीचं घर आहे, वरती गणपती आहे। टाकी भरली काय पप्पा विचारतोय? टाकी भरला लावली, अजून भरली नाही। भरली का टाकी अजून? आता नाही। ए निरंजन, अरे तो विकेट ठेव, हा तो अपने हाथ समोर गार्डन आहे छोटंसं। गार्डन बनवलं आहे छानसं, छोट्या छोट्या मटक्यांमध्ये झाडं लावली आहेत। इथे पण मटकीमध्ये झाड लावलं आहे, मटकं सजवलं आहे। इथे पण छोट्या छोट्या मटक्यामध्ये झाड लावलं आहे, मनी प्लांट आहेत, अशी झाडं लावली आहेत।
आणि इथे पाण्याची टाकी बसवली त्या लोकांनी, त्याच्यामुळे पाण्याची टंचाई होणे असा. हा सोफा, ही आई. देवारा. हा किचन आहे. हा किचन. हॅलो. हां बोला. हां थँक्यू. आवाज पडतो तुमचा. हा इथे बाथरूम आहे, हा टॉयलेट आहे आणि हा बेडरूम आहे छोटासा. हां छान वाटतं, छान दिसते, छान दिसतेस. मेकअप थोडंसं काहीतरी लावायचं. हां लाव थोडंसं लाव. पप्पीचं सामान पप्पीकडूनच घे तिचं सामान. हा छोटासा बेडरूम आहे. असे आहे माझ्या बहिणीचं घर. आता पुढचा व्हिडिओ थोड्या वेळाने काढूया, पाहुणे आल्यावर आणि बहीण तयार झाल्यावर. बघा जेवणाची तयारी चालू आहे. तुम्ही का बसलात पण? पुष्कळ पूर्ण घर भरलंय वर. तिचे सगळे फ्रेंड्स आलेत. जेवणाची तयारी चालू आहे. ती बोलते इथे थांबा, मी साडी घालायला जाते. हे आमच्या रुपालीचे सगळे फ्रेंड्स आहेत. बाकी कुठे गेल्या? अरे बाकीच्या कुठे गेल्या? हे इकडे बघा ग. हा काय तुम्हाला काय बोलायचं ते बोला. तुम्हाला तुम्ही दिसले पाहिजे ना. आई गेली पुढे. झालं बसलीस? हे इथे बघा ग, अजून एक कमी आहे. ती कुठे गेली? सावली तू रखो माऊली, ऊन सावली तू रखो माऊली. साता जन्माची पुण्याई बहिणाबाई. साईडला साईड. रस्ता ठेवा साईडला. बस हे हात लावा ना त्याच्या अशा 5 जणींनी हात लावा ना. सगळ्यांनी तिला कुंकू लावला, तिचा मेकअप बदलेल. बरं
सर्वांचं आता जेवण झालंय, सर्व बसलेत आता घरी जायच्या तयारीत आहेत सर्व. आम्ही पण आता निघालो आता घरी. आता जेवत आहेत. हे सगळे मगाशी जेवण वाढत होते, आता सर्व जेवायला बसले. केक अजून बाकी आहे. यांचे डान्स काय संपत नाहीत. आता आरती जेवला की आम्ही घरी जाणार. हा सगळा घाटकोपर ग्रुप आहे. घाटकोपरच्या मैत्रिणी आहेत सगळ्या. चला चला.
चला चला चला, अशा प्रकारे पप्पीचा बर्थडे आता झालेला आहे. चला, रुपा मावशीचा, पप्पी ताईचा, रुपाली दुराप यांचा बर्थडे 50वा अशा प्रकारे झालेला आहे. चला, या ब्लॉगची वाढीव इथेच मी सांगता करते आहे. चला, अरे सॉरी तुझं भांडी असताना व्हिडिओ नाही काढला. सॉरी काय का तू आमच्या भांडी घासताना काढला ना, तुला काय वाटत नाही का? आता आम्ही राखी बंद होतो काढतो. चालेल, आता आम्ही चाललो घरी. चला बाय बाय. चला.